नमस्कार मित्रांनो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 60,000 रुपये जे आहेत तर ते मिळणार आहेत आणि या योजनेसाठीचे अर्ज सुरू झालेले आहेत. तर या योजनेबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तसेच हा अर्ज कसा भरायचा तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना निकष व अटी लागू करण्याबाबतचा हा 11 मार्च 2024 रोजीचा शासन निर्णय आहे. तर यामध्ये या योजनेसाठी पात्रता तसेच इतर कोणत्या अटी आहेत तर त्या आपण समजावून घेऊयात. तर मित्रांनो, या योजनेच्या मूलभूत पात्रता: विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा, विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक राहील. अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बाल कल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे. दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्यावेळी मेट्रिकेतर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील. तर त्यानंतर विद्यार्थ्यानं स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणं गरजेचं आहे. तर त्यानंतरची पात्रता आहे: विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. तर मित्रांनो, त्यानंतर काही शैक्षणिक निकष सुद्धा आहेत. तर सदर विद्यार्थी 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा. तर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60% किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन असणं आवश्यक राहील. तर या योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थ्याची 12वीची टक्केवारी सुद्धा विचारात घेतली जाईल. तसेच योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याकरिता विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती जी आहे तर ती 75% असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेसाठी विविध शैक्षणिक निकष, त्यानंतर काही इतर निकषही आहेत. तर ते सर्व निकष तुम्ही नीट वाचून घ्या. तर मित्रांनो, त्यानंतर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत तर ते आपण पाहूयात. तर भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र, नोटरी, त्यानंतर स्वयंघोषणापत्र, दिलेली माहिती जी आहे तर ती अचूक असल्याबाबतचं, त्यानंतर कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याचे शपथपत्र, त्यानंतर भाड्याने राहत असल्याबाबतचे भाड्याचिठ्ठी व भाडे करारपत्र, त्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादी कागदपत्रे जी आहेत तर ती लागणार आहेत. तर मित्रांनो, यानंतर अनुदानाचं वितरण कसं होणार आहे तर ते आपण पाहूयात. तर हे अनुदानाचं वितरण एक टोटल एकदम होणार नाही, तर हे 4 टप्प्यांमध्ये केलं जाणार आहे. तर पहिला हप्ता जून ते ऑगस्ट, त्यानंतर दुसरा हप्ता हा सप्टेंबर ते नोव्हेंबर, त्यानंतर तिसरा हप्ता डिसेंबर ते फेब्रुवारी आणि चौथा हप्ता मार्च ते मे असा असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, या जी-आरमध्ये विविध इतर सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. तसेच AT-KT बद्दल सुद्धा माहिती या जी-आरमध्ये देण्यात आलेली आहे. तर ती इतर माहिती तुम्ही नीट वाचून घ्या. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत प्रति जिल्हा 600 विद्यार्थ्यांना तर मित्रांनो, या योजनेसाठी म्हणजेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी 2024-25 करिता विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी करावयाचा अर्जाचा नमुना. तर मित्रांनो, हा तो अर्जाचा नमुना आहे. तर आपल्याला स्क्रीनवर हा नमुना जो आहे तर तो आपण पाहू शकता. तर टोटल 8 पाने आहेत. तर ती आपण या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घेऊन याची प्रिंट काढू शकता व हा अर्ज संपूर्ण भरून आपण कोठे हा अर्ज जमा करायचा ते सुद्धा व्हिडिओमध्ये शेवटी सांगूयात. तर मित्रांनो, हे आहे पहिलं पान. तर त्यानंतर
हे आपण पाहू शकता. हे दुसरं पान आहे. तर त्यानंतर हे तिसरं पान. तर याची आपण प्रिंट किंवा स्क्रीनशॉट काढून प्रिंट काढू शकता. तर हे चौथं पेज आहे. तर त्यानंतर हे 5वं पेज. त्यानंतर हे 6वं पेज आहे. त्यानंतर हे 7वं पेज आणि त्यानंतर हे शेवटचं 8वं पेज. तर ही अर्जाचा नमुना असणारी ही कागदपत्रे आहेत. तर मित्रांनो, या योजनेचा हा आपण आता अर्जाचा जो नमुना दाखवला, तर तो अर्जाचा नमुना आपण झेरॉक्स काढून भरून घ्यायचा आहे व हा अर्ज कुठे जमा करायचा तर ते आपण पाहूयात. तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक म्हणजेच इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे हा अर्जाचा जो नमुना आहे, तर तो अर्जाचा नमुना संपूर्ण भरून आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणारा इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडे हा नमुना जमा करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा या योजनांचे जे जी-आर आहेत म्हणजे शासन निर्णय आहेत, तर ते तुम्ही एकदा संपूर्ण वाचून घ्या आणि हा जो फॉर्म आहे तर तो भरून सबमिट करा. तर या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी इथेच थांबूया. धन्यवाद.